नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोत्यांनो, तुम्ही ऐकताय अभय बापट यांची कादंबरी गेस्ट हाऊस आणि आज भाग 8. बाहेर पडल्यावर सौम्या म्हणाली, पुढे काय करूया आता? आपण सगळ्यात आधी कनकला फोन लावूया, त्याला नव्याने काही माहिती मिळाली आहे का ते पाहूया. सौम्यानं त्याला फोन लावल्यावर तिचा चेहरा एकदम खुललेला दिसला पाणिनीला. ओंकार केसवडबद्दल कनकला महत्त्वाची माहिती मिळालेली दिसतीये. खुनाच्या रात्री त्याचा ठाव ठिकाणा काय होता ते त्यांनी शोधून काढलं आहे, सौम्या म्हणाली आणि तिने पाणिनीच्या हातात फोन दिला. मी ओंकार केसवडची खोली आहे ना, तिथे चौकशी केली. तो म्हणतो त्याप्रमाणे तो त्या घरमालकाची सगळी कामं करतो, भाडं देत नाही. हे त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे. 5 तारखेला खुनाच्या दिवशीच्या तारखेला ओंकार केसवड त्या घरमालकिणीच्या घरी TV बघत बसला होता, हे बरोबर आहे. पण ती 7:30 नंतर तिथे त्याच्याबरोबर नव्हती. तिचं डोकं दुखायला लागलं म्हणून ती 7:30 नंतर आत जाऊन झोपली. ती म्हणतीये की मी आज झोपायला गेल्यावर केसवड बाहेर गेलेला असू शकतो, पण तिला तसं वाटत नाही आहे, कारण TVचा आवाज येत होता आणि त्यामुळे तिची झोप चाळवली जात होती. तिला गाढ झोप लागलीच नाही म्हणे. 10:30 वाजता TV बंद झाल्याचं तिला आठवतं आहे, कारण सर्व कार्यक्रम त्यावेळेला संपतातच. पण ती म्हणते की ती हे सगळं शपथपूर्वक नाही सांगू शकणार की 7:30 ते 10:30 या वेळात केसवड तिथेच होता. अच्छा, आणखीन एक बातमी आहे पाणिनी. त्या मिळकतीच्या शेजारी एक माणूस राहतो, त्याची छोटीशी खोली आहे तिथे. तो हिशोब लिहिण्याची वगैरे कामं करतो. लुल्ला कुटुंबाच्या दृष्टीनं तो त्यांच्या आसपासही फिरकू शकणार नाही. थोडक्यात त्यांचे सलोख्याचे संबंध नाहीत. गेल्या वर्षी ह्या माणसानं आपल्या मिळकतीमधनं एक रस्ता काढला जो लुल्लाच्या त्या आउटहाऊसच्या लगत होता. त्यामुळे पावसाचं पाणी त्या रस्त्यावरून आउटहाऊसच्या परिसरात घुसलं होतं. त्यामुळे लुल्लानी त्याच्यावर दावा ठोकायची त्याला धमकी दिलेली होती. हे सगळं गेल्या वर्षी घडलं. आत्ताच्या 5 तारखेला पुन्हा जेव्हा पाऊस आला तेव्हा मागच्यासारखी भांडणं होऊ नयेत म्हणून तो माणूस रस्त्यावरचं पाणी आउटहाऊसमध्ये शिरलं नाही ना हे बघायला रात्री त्याची गाडी घेऊन बाहेर आला होता. जेव्हा तो परत निघाला आणि त्याने गाडीचे दिवे बंद केले तेव्हा त्याला दिसलं की त्या आउटहाऊसच्या गेटमधनं एक गाडी आत येत होती. त्यांनी पाहिलं तर त्यावेळी ते गेट चक्क उघडं होतं आणि केसवडची गाडी अगदी हळूहळू आत आली. त्याला केसवडची गाडी पक्की माहिती आहे, कारण त्या गाडीच्या पिस्टनचा एक विशिष्ट प्रकारे आवाज येतो. तो आवाज त्याला परिचित आहे. त्याला काही कुजबूजसुद्धा ऐकू आली. त्या आवाजात एक आवाज द्रौपदी मंडलिकचा होता असा त्याला संशय आहे, पण हे तो शपथेवर नाही सांगू शकणार. अच्छा, मग त्या इसमाचं नाव काय आहे? पाणिनीने त्याला विचारलं. त्याचं जागडे असं नाव आहे. पाणिनी एकदम खुश झाला. कनक फार महत्त्वाची माहिती हाताला लागली आहे. त्याच्यावर समन्स काढायचं आहे मला. तो उद्या कोर्टात आपल्या बाजूनं साक्षीसाठी उभा राहायला हवा आहे. मी आधी समन्स पोचवलं आहे त्याच्यापर्यंत. इतकंच नाही तर त्याला कोर्टात आणायची सुद्धा व्यवस्था केली आहे मी. लुल्ला कुटुंबाकडनं तो आधीच दुखावला गेला आहे. ती आलेली गाडी किती वेळ थांबली होती म्हणे तिथे? नाही, त्याला ते माहिती नाही आहे. तो फक्त पाणी आउटहाऊसमध्ये शिरलं नाही ना हे बघण्यासाठी आला होता. नंतर तो गेला शहरात निघून. पण त्याचं म्हणणं असं आहे की तो तिथे असेपर्यंत पूर्ण वेळ त्या घरातले दिवे चालू होते. तो निघाला तेव्हासुद्धा चालू होते. त्याला वाटतं आहे की ती गाडी आली तेव्हा गेट आधीच उघडं होतं, कारण गाडी सरळ आत आली, नाही तर ती गेटपाशी थांबली असती. तो जेव्हा तिथून निघाला तेव्हासुद्धा ती गाडी तिथेच होती आणि घरातले दिवे चालू होते. पण हे सगळं किती वाजता घडलं? साधारण 7:30 ते 7:45 संध्याकाळी 5 तारखेच्या. आपल्याला खरं तर लॉटरीच लागली बरं का ही माहिती मिळून. यावरून सिद्ध होतं आहे की तो केसवड आपल्याशी खोटं बोलला. तो शेवटचा 5,000चा चेक हा केसवडलाच दिला गेला होता आणि मला वाटतं की तपन गेल्यामुळे त्या चेकला काही किंमत उरली नाही, त्यामुळे त्यांनी तो बँकेत भरलेला नसावा. ठीक आहे, मी पुढची माहिती काढायला सुरू करतोच आहे. कनक, मी मैथिली आहुजाला आज दुपारी कोर्टात हजर राहा म्हणून सांगितलं होतं, पण ती आलीच नाही. मी तिच्या घरी ती आहे का हे बघून येणार आहे. पण माझी इच्छा आहे की तू सुद्धा जरा तिचा तपास घे आणि कुठं सापडती आहे का ते बघ. आणि सापडली तर काय करू?
तिच्या मागे माणसं लाव. ठीक आहे असं म्हणून कनकनं फोन ठेवून दिला. पाणिनी पटवर्धन सौम्या सोहनीला घेऊन मैथिली आहुजा राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये गेला. दारावरची बेल वारंवार वाजूनसुद्धा दार उघडलं गेलं नाही तेव्हा तो अपार्टमेंटच्या स्वागतिकेकडे गेला. ती चांगली तरतरीत मुलगी होती. मला तातडीनं मैथिली आहुजाला भेटायचं होतं पण ती दिसत नाही आहे. पाणिनी तिला म्हणाला, ती नाहीच आहे. तिला मी दुपारी 2 वाजता मोठ्या सुटकेसेस घेऊन बाहेर पडताना पाहिलं. बहुतेक ती बऱ्याच दिवसांसाठी जात असावी. तुम्ही तिच्या नोकरीच्या ठिकाणी केली का चौकशी? ती कुठे नोकरी करते तुम्हाला माहिती आहे? कुठल्या तरी खाजगी कंपनीत सेक्रेटरी आहे म्हणे, पण नाव नाही माहिती कंपनीचं. तुमच्याकडे तिच्या फ्लॅटची किल्ली असेल तर आपण पटकन आज जाऊन एक नजर टाकली असती. पाणिनीनी सुचवून पाहिलं पण त्या मुलीनं ठामपणानं नकार दिला. आम्हाला असलं काही करता येणार नाही. इथे राहणाऱ्या भाडेकरूंच्या खाजगी जीवनात आम्ही नाही हस्तक्षेप करत. तुमचे फोटो मी पेपरात बघितलेत बरं का, आणि तुम्ही कोण आहात हे मी ओळखलं आहे म्हणून मी तुम्हाला एवढी तरी माहिती दिली. बरं मला सांगा, ती तिच्या गाडीने गेली का टॅक्सीने? मी तिला लिफ्टमधनं 2 मोठाल्या सुटकेसेस घेऊन उतरताना पाहिलं. तिच्या मानानं त्या फार जड होत्या. एकाच वेळेला 2 सुटकेस तिला उचलता येत नव्हत्या म्हणून तिने आधी एक उचलली, लिफ्टमधून पार्किंगपर्यंत नेली, नंतर दुसरी घ्यायला ती परत आली. यावरून मला असं वाटतं की ती स्वतःच्या गाडीनेच गेलेली असावी, कारण टॅक्सीनं ती गेली असती तर ड्रायव्हर आला असताना सुटकेस उचलायला. बरं मला आता एकच सांगा की ती तुमचं भाडं चेकनं देत असेल का? आणि चेकनं देत असेल तर बँकेचं नाव सांगाल का? ती खोपऱ्यावरची बँक. इथून बाहेर गेल्यावर उजव्या हाताला वळा, नंतर पुन्हा उजवीकडे जा, लगेच दिसेल. तिचे आभार मानून पाणिनी आणि सौम्या त्या बँकेत आले. मला शाखा व्यवस्थापकांना भेटायचं आहे. माझं अत्यंत महत्त्वाचं काम आहे. मी पाणिनी पटवर्धन, मी वकील आहे. मी ओळखलं आहे तुम्हाला. पाणिनीनं बँकेत आल्यावर ज्याला विचारलं तर म्हणाली आणि उत्साहात तो माणूस त्याला शाखा व्यवस्थापकाकडे घेऊनही गेला. तोही पाणिनीला ओळखत होता. बोला पटवर्धन, काय करू तुम्हाला मदत? मला माहिती आहे की मी विचारतोय ते खूप वेगळं आहे, कदाचित बँकेच्या नियमाबाहेरचं आहे, पण मी याची खात्री देतो की कोर्टाच्या कामाच्या दृष्टीनं ते फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे मैथिली आहुजा या नावाच्या एका स्त्रीचं खातं आहे. मला त्याची आत्ताची स्थिती हवी आहे. सॉरी मिस्टर पटवर्धन, अशी माहिती नाही देता येणार आहो. नाही, मला या गोष्टीची काळजी वाटते आहे की मला कळालेल्या बातमीनुसार तिने आज एका चेकनं रोख रक्कम काढली आहे आणि तो चेक फ्रॉड आहे. अच्छा, तसं असेल तर गोष्ट वेगळी आहे बरं का. अशा फसवणुकीच्या प्रकरणात आम्हाला नेहमी काळजी घ्यायलाच लागते. तुम्ही थोडं थांबा बरं का इथे, शाखा व्यवस्थापक म्हणाला आणि बाहेर गेला. तिने चेकनी रक्कम काढली असावी असं तुम्हाला का वाटलं? सौम्यानं विचारलं. अगं, तिला जर बऱ्याच दिवसासाठी बाहेर जायचं असेल तर तिला रोकड रक्कम लागणारच ना. नाही, पण ती चेकनी पैसे काढण्याऐवजी स्लिप भरून रक्कम काढू शकली असती ना. तसं झालं असेल तर तो आपल्याला सांगेल ना की पटवर्धन, तुम्हाला मिळालेली माहिती खोटी आहे. सौम्याला पटलं. तिने मान डोलावली. जर तिने चेक आणि पैसे काढायची स्लिप दोन्ही वापरले नसतील आणि पैसेच काढले नसतील तर शाखा व्यवस्थापक आपल्याला सांगेल की नाही हो, तिच्या खात्यातनं रक्कम काढली गेलीच नाही आहे. मग याचा अर्थ तिला कोणीतरी खर्चायला रक्कम दिली आहे. मग आपल्याला तो कोण आहे हे शोधावं लागेल. वा, याला म्हणतात धाडस. तेवढ्यात शाखा व्यवस्थापक धावत त्यांच्याजवळ आला. पटवर्धन, मला सांगा, तुम्हाला का वाटलं की तो चेक म्हणजे फोर्ज्ड चेक आहे? नाही, तसा संशय होता मला. तिने तिच्या नकळत तो चेक वटवलेला असू शकतो. तुम्ही आपली योग्य ती चौकशी करा, खात्री करून घ्या. शाखा व्यवस्थापक त्याच्या खुर्चीत बसला. भराभरा फोनची डायल फिरवली. त्याच्या चेहऱ्यावर तणाव आणि चिंता स्पष्ट दिसत होती. फोन पलीकडनं उचलला गेल्यानंतर त्याने आपलं नाव आणि पद सांगितलं. मला एका चेकची चौकशी करायची होती. मला नमन लुल्लांशी थेट बोलता येईल का? नाही, काय आहे, आहुजा नावाच्या एका पेईच्या नावानं चेक काढला गेला आहे. रक्कम मोठी आहे त्यामुळे. पलीकडचा माणूस काय बोलला ते कळायला पाणिनीला मार्ग नव्हता. शाखा व्यवस्थापक फक्त ऐकत होता आणि अचानक त्याचा चेहरा तणावमुक्त झाला. त्याच्यावरची काळजी नष्ट झाली. आभारी आहे तो म्हणाला आणि नंतर पाणिनीला म्हणाला, पटवर्धन, आपल्या दोघांनाही काळजीचं कारण नाही. चेक व्यवस्थित आहे, फ्रॉड नाही.
ज्यांनी चेक दिला त्याच्या खाजगी सेक्रेटरीनं म्हणजे मिस बोरानं खात्री दिली मला. पाणिनीनं चेहऱ्यावर उसनं हसू आणून त्याचे आभार मानले. आपल्या या भेटीबद्दल आपण कोणालाच बोलला नाहीत तर बरं. कुठली भेट? कुणाबरोबरची भेट? शाखा व्यवस्थापकानं विचारलं आणि पाणिनीने हसून त्याला निरोप देऊन टाकला. ती मिस हरामखोर बोरा. भयंकर पाताळ यंत्री वाटते ती. आपण तिला भेटलो तेव्हा तिला माहिती होतं की आहुजाला मोठ्या रकमेचा चेक दिला गेला आहे. पण आपल्याला सांगितलं का बघ तिने? यावर सौम्या सात्विक संतापानं उद्गारली. पण नमन लुल्लानं मैथिली आहुजाला का चेक दिला असावा? अगं त्याचं उत्तर सोपं आहे. तिला परगावी जायला आणि तिथे बरेच दिवस राहायला लागणाऱ्या खर्चाची तरतूद म्हणून. आता खरा प्रश्न हा आहे की नमन लुल्लानं तिला परगावी का पाठवलं असावं? मग ह्याचं कारण असं असेल की मी तिला साक्ष द्यायला कोर्टात बोलवीन याची त्याला भीती वाटत असावी. सगळीच कोडी एका पाठोपाठ एक येत आहेत. सोडवू ना आपण ती. आपण पहिल्यापासून सुरुवात करू. असं गृहीत धरू की आकृती खरं बोलतीये. तसं असेल तर आकृती त्याच्या तावडीतून सुटल्यानंतर तिथे काय घडलेलं असावं? म्हणजे तपननी काय केलं असावं? तो आउट हाऊसमध्ये आला असावा. नंतर त्याने अंडी आणि मटण खाल्लेलं असावं. 2 प्लेट. 1 प्लेट त्यांनी कचऱ्यात फेकून दिली असेल. मग एकच का फेकली? दोन्ही का नाही फेकल्या? कारण आकृती त्याच्या तावडीतून सुटल्यामुळे तो खाण्याच्या मनस्थितीत नसणारच. त्याला खाण्याशिवाय इतर गोष्टीची गरज होती. मग त्याने दोन्ही प्लेटमधलं अन्न फेकून द्यायला हवं होतं खरं म्हणजे. त्याला मद्य प्यायचं होतं. त्याला कोरडे कपडे बदलायला हवे होते. त्याला स्त्रीचा सहवास हवा होता. आणि स्वाभाविकपणे त्याला पुन्हा शहरात जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करायची होती. म्हणून हे सगळं त्याला पुरवू शकेल अशा व्यक्तींना त्यांनी बोलवलं. बरोबर? बरोबर आहे. आता तुझा अंदाज सांग, कोण असू शकेल अशी व्यक्ती? सौम्यानं मान हलवून नकार दिला आणि म्हणाली, नाही सांगता येत. केसवड तर नाही ना सुचवायचं तुम्हाला? हे बघ, त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल अशी एकच व्यक्ती असू शकत होती आणि ती म्हणजे मैथिली आहुजा. पाणिनीच्या या शब्दांनी सौम्या नखशिकांत हादरली. याचा दुसरा अर्थ असा की हिरलेकरनं तपनच्या गाडीतून उतरताना जिला पाहिलं ती खरंच मैथिली आहुजा होती. नक्कीच तीच असली पाहिजे. लक्षात घे की तिचे लुल्ला कुटुंबाशी संबंध होते. आकृतीला नोकरी नव्हती तेव्हा तिनेच तपनला फोन केला आणि सांगितलं असावं की माझी खास मैत्रीण आहे आकृती नावाची, तिला तुझ्याकडे नोकरीला ठेव. तपननं जयराज आर्याला एवढंच सांगितलेलं असावं की आकृती सेनगुप्ता नावाच्या मुलीला मी स्टेनो म्हणून नोकरीला ठेवतोय, तिला जास्तीत जास्त पगार द्यायचा. ती तुझ्या पर्सनल विभागातनं येणार नाही, मी तिला परस्पर कामावर ठेवली आहे. मैथिली आहुजाच्या बाबतीत असंच झालं असेल आणि आकृतीच्या बाबतीत सुद्धा. तपननं मैथिली आहुजाला फोन लावला असेल आणि म्हणाला असेल की तुझ्या ज्या मैत्रिणीला तुझ्या सांगण्यावरनं मी एका दिवसात नोकरीला ठेवलं ती समजते तरी कोण स्वतःला? माझा अपमान करून, माझी इच्छा अतृप्त ठेवून, मला गुंगारा देऊन माझीच गाडी घेऊन पळून जाऊ कशी शकते ती? जा, आधी माझ्या घरी जा आणि माझे कपडे घेऊन ये काही, मी इथे भिजलो आहे. लगेच कामाला लाग, वेळ न घालवता, आणि येताना माझे बूटही आण. अच्छा, म्हणून मग तिने त्याची गाडी घेतली, त्याच्या अपार्टमेंटमध्ये जाऊन त्याच्या वस्तू घेतल्या. पण सौम्या बोलताना थांबली मध्येच. नाही, याच्यात काहीतरी चुकतं आहे. तिला कुठे माहिती होतं की तपनची गाडी अग्निरोधकासमोर लावली होती म्हणून? सौम्या, लक्षात घे, आकृती तिची खास मैत्रीण होती. तपनच्या तावडीतून सुटून आल्यावर आकृतीनं मैथिलीला सगळ्या घटना सांगितल्या होत्या. त्यात तिने त्याची गाडी कुठे लावली होती हे सुद्धा सांगितलं होतं. खरंच की. पण यात वेळेच्या बाबतीत काही गोंधळ नाही ना? तपनचा तिला फोन आल्यावर ती लगेच निघालेली नसावी. तिने जरा नटून वगैरे जायचं ठरवलं असावं आणि तेवढ्यात तिला आकृतीचा फोन आलेला असणार. या तुमच्या म्हणण्यातला तर्क एकदम पटतोय, पण तुम्ही गृहीत धरताय की मैथिली आणि तपनचे घनिष्ठ संबंध होते. असू शकतात ना सौम्या. म्हणूनच ते प्रभाकर लगाटेला साक्षीसाठी कोर्टात आणायला घाबरतायत. कारण तो काय सांगेल माहिती आहे? तो सांगेल की त्यांनी गाडीला समन्स लावलं रात्री 9च्या सुमाराला. पण तो नंतर हेही सांगेल की 9 नंतर रात्री 12पर्यंत मला ती गाडी दिसलीच नाही. आणि ही गोष्ट सरकारी वकिलांच्या मताशी की
किंवा त्यांनी आधारभूत धरलेल्या गृहीतकांशी जुळणारी नाही. म्हणून त्यांनी त्याला साक्षीसाठी येऊ दिलं नाही. त्याची साक्ष काय असेल तेवढं फक्त सांगितलं, पण ते पूर्णपणे सांगितलं नाही. फक्त त्यांच्या फायद्याचं आहे त्याच वाक्यापर्यंत सांगितलं आणि त्या भीतीपोटी ते त्याला उलट तपासणीला आणायला टाळाटाळ करतायत. हे झालं कोर्टाच्या दृष्टीनं. पण नंतर काय घडलं असावं? नंतर मैथिली तपनला भेटायला गेली असावी. तिने जाताना त्याची गाडी नेलेली असावी, जी आकृतीने अग्निरोधकापुढे लावली होती. त्याला तिने कपडे बूट वगैरे दिलं. नंतर कशावरून तरी त्यांचं भांडण झालं असावं आणि त्याची परिणिती तिने त्याला भोसकण्यात झालेली असावी. त्याआधी म्हणजे मैथिली येण्यापूर्वी तपननं ताजं आमलेट आणि मटण बनवलेलं असावं. ती आल्यावर दोघांनी ते खाल्लं असावं आणि लगेच त्यांचं भांडण होऊन तिने त्याला मारलं असावं. म्हणूनच डॉक्टरांनी असं सांगितलं की जेवण झाल्यावर त्याला काही मिनिटात मृत्यू आला. पण मग सौम्या काहीतरी बोलायला गेली, पण पाणिनीला अजून काहीतरी बोलायचं आहे हे ओळखून ती गप्प बसली. पाणिनी पुढे म्हणाला, पुढच्या गोष्टी मैथिलीच्या फायद्याच्या होत्या. समोर तपनचं प्रेत होतं, पण तिला घाबरायचं कारण नव्हतं, कारण आकृती तिथे येऊन तपनशी भांडून गेल्याचं आणि जाताना तपनची गाडी घेऊन गेल्याचं तिला आकृती आणि तपन दोघांकडनंही समजलं होतं. तसंच आकृतीनं त्याची गाडी अग्निरोधकासमोर लावल्याचं तिला आकृतीने सांगितलं होतंच. त्यामुळे तिला एवढंच करायचं होतं की तिथून लगेच सटकायचं आणि पुन्हा त्याची गाडी अग्निशमनाच्या खांबासमोर लावून ठेवायची, जशी आकृतीने लावली होती तशीच. सौम्या, जेव्हा मी तिला आकृतीला सहकार्य कर म्हणून सांगायला गेलो आणि तिला घेऊन आकृतीच्या घरी गेलो, तेव्हा मला मनातल्या मनात ती किती हसली असेल, नाही का? कसं वेडं केलं आपण एका नावाजलेल्या फौजदारी वकिलाला म्हणून. आणि पायस हिरलेकरनं तिलाच तपनच्या गाडीतून उतरताना पाहिलं होतं आणि आपण असा प्रयत्न केला की त्यांनी मैथिलीला गाडीतून उतरताना पाहिलं असा त्याचा गोंधळ उडवायचा. बरोबर आहे. पण हे रात्री 10 वाजता घडलं नाही? नाही, नक्कीच नाही. त्या संदर्भातल्या सगळ्याच गोष्टी असं दर्शवतात की रात्री 10 नंतरच घडलं, पण त्यात माझी चूक झाली. वेळेच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला नाही आणि ती चूक व्हायचं कारण असं की मला माहिती होतं की आकृतीनं 9 पूर्वीच लावलेली असावी गाडी, कारण त्यानंतर पोलिसांनी 9 वाजता समन्स लावलं. मग आता पुढे काय? आता सगळ्यात आधी आपण मैथिली आहुजाला शोधून काढायचं आणि तिच्याकडनं गुन्हा कबूल करून घ्यायचा. पण कसं करणार आपण? आपण तिला दाखवून देऊ की आम्हाला सगळं माहिती झालं आहे, काय घडलं आहे ते. तिला सांगायचं की पायस हिरलेकरनं तुला गाडीतून उतरताना पाहिलं आहे आणि ओळखलं आहे सुद्धा. तो पायस हिरलेकर सहकार्य करेल? तो चांगला गोंधळून गेला आहे खरा. खरं तर त्यानं जिला पाहिलं होतं गाडीतून उतरताना ती मैथिली आहुजाच होती, पण त्याला असं वाटलं की ती आकृती होती आणि मी त्याला असं भासवतोय की ती मैथिली होती. पोलिसांनी त्याला पटवलं की पटवर्धन त्याला घोळात घेतोय. प्रत्यक्षात त्यांनी जिला बघितलं ती होती आकृती. पण अशा गोंधळलेल्या मानसिकतेत आपण त्याच्याकडनं काय अपेक्षा करू शकू? सांगता येणार नाही. मी त्याला माझे सगळे पत्ते खुले करून दाखवायचं ठरवलं आहे. खरं काय घडलं आहे, त्याचा काय गोंधळ होतो आहे हे मी त्याला स्पष्ट सांगणार. आता पहिल्यांदा तेच करणार का आपण? नाही, प्रत्यक्ष पुरावा मिळवायचं काम आपण आधी करू. कसला पुरावा? मैथिलीनं त्याच्यासाठी कोरडे कपडे आणि बूट नेले, पण तपनचे ओले बूट आणि कपडे आउटहाऊसमध्ये मिळाले नाहीत. म्हणजे ते कोणीतरी गाडीतनं घेऊन गेलं. अर्थात मैथिलीच घेऊन गेली असणार, पण ते तपनच्या गाडीतही ती ठेवून गेली नव्हती. म्हणजे तिने ते गाडीतनं हलवले असणार. तिने ते स्वतःच्या गाडीत हलवले असतील किंवा तिच्या गॅरेजमध्ये असतील. आपल्याला मिळवता येतील ते? ती जर बाहेर गेली असेल गाडी घेऊन तर गॅरेज उघडं ठेवलं असण्याची शक्यता आहे. तसं असेल तर मिळतील. आणि नमन लुल्लाचं काय? नेमकं काय घडलं हे सगळं त्या नमन लुल्लाला माहिती झालं आहे. आकृतीनं काही सांगू नये आणि मैथिलीनं त्याला पुष्टी देऊ नये अशी त्याची इच्छा असणार. त्यामुळे त्यांनी तिला भरपूर पैसे देऊन बाहेरगावी पाठवलं आहे आणि खटला संपेपर्यंत परत येणार नाही ती अशी व्यवस्था केली. मग ओमकार केसवड आणि मंडलिकबाई ह्या जोडीचं काय? या ठिकाणी आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतोय सौम्या. आकृतीनं ओव्हनमधनं डोसे बाहेर काढले आणि दोघं खायला बसणार तेवढ्यात तपनला फोन आला आणि त्या फोनमुळे त्याला त्याची सगळी योजना बदलावी लागली. तो फोन ओमकार केसवडचा असावा. ओमकार केसवड आणि मंडलिकबाई हे दोघं भागीदारीत काहीतरी करत असावेत. ते कुठल्या तरी मुद्द्यावर तपनला ब्लॅकमेल करत असणार आणि त्याच्याकडून पैसे काढत असणार.
त्यांनी फोनवर तपनला सांगितलं असणार की आम्हाला 5,000 हवेत, लगेचच आम्ही अर्ध्या पाऊण तासात येतो आहे. मग तो त्यांना सांगू शकला नसता का की 1 तासानंतर या? त्यांनी प्रयत्न केला असेल, पण त्याने ऐकलं नसेल. त्यामुळे आकृतीबरोबर जेवण करायचं आणि रोमांस करायचा ही त्याची योजना धुळीला मिळाली. त्यामुळे त्याचा फोन येऊन गेल्यानंतर लगेच त्याने आकृतीचं चुंबन घेतलं आणि बळजबरीचा प्रयत्न केला. कारण त्यांनी जे सावकाश करायचं ठरवलं होतं ते त्याला लगेच उरकावं लागलं. कारण तपनचा स्वभावच असा आहे की त्याला हवं ते तो मिळवतोच. अच्छा, मग त्यानुसार ओंकार केसवड आणि मंडलिक आले असणार. नक्कीच. पण ते आले तेव्हा आकृती निघून गेली होती. त्यांनी तपनकडनं 5,000चा चेक घेतला सुद्धा. तपन त्यांना पैसे देऊन लगेच घालवू देऊ इच्छित होता, कारण त्याने मैथिलीला बोलवून घेतलं होतं आणि ती कुठल्याही क्षणी आली असती. सर, तुम्ही एकदम सगळं तार्किकदृष्ट्या योग्य मांडलं आहे. आकृती गेल्यानंतरसुद्धा तपन जिवंत होता हे माहीत असणाऱ्या 3 व्यक्ती आता आपल्याला माहिती आहेत. पहिली मैथिली आहुजा, दुसरी मंडलिकबाई, तिसरा ओंकार केसवड. आणि तिघांनाही या खुनात गुंतायला आवडणार नाही. सर, ओंकार केसवड आणि मंडलिकबाईनं त्याच्याशी झटापट केली आणि नाही, तशी शक्यता नाही सौम्या. त्याच्या अंगावरचे कपडे कोरडे होते, बूट कोरडे होते. मैथिलीने ते त्याच्या गाडीतून आणेपर्यंत ते त्याला मिळणं शक्य नव्हतं. सर, हे सगळं उद्या कोर्टात सांगा आणि आकृतीला सोडवा. मी सोडवीन गं, पण मला तसे साक्षीदार मिळायला हवेत. आत्तापर्यंत सगळे साक्षीदार खोटं बोललेत आणि यापुढेही खोटंच बोलतील. पोलिसांकडनं तर काही सहकार्य मिळणारच नाही. त्यामुळे काही पुरावा आपल्याला शोधायलाच हवा. म्हणून आपण मैथिलीच्या गॅरेजला भेट द्यायची, असंच ना? पाणिनीने मान डोलवून होकार दिला. बेकायदा घुसायचं तिथे? गॅरेज उघडं असेल तर पुरावा मिळवायला आपण जातोय ही गोष्ट दरोडा या सदरात बसणार नाही. आपल्यावर मालकाच्या परवानगीशिवाय आत घुसल्याचा आरोप येईल, पण चोरी किंवा दरोड्याचा नाही. इन्स्पेक्टर तारकर लाहे पटेल, समजा आपण त्याला आधी सांगितलं की सौम्या काहीतरी बोलणार होती, पण तिचं वाक्य पूर्ण होऊ न देता पाणिनी म्हणाला, अगं तो हसेल आपल्याला. चला तर निघूया, मी येते तुमच्याबरोबर. ये, पण तुला गॅरेजच्या आत यायची गरज नाही, तू गाडीत बसून राहा. मग मी कशाला येऊ? सर, तुम्हाला तिथे काही आत पुरावा सापडला आणि तिथे मी असेन तर त्याची मी साक्षीदार म्हणून उपयोगी होईन ना. पण मी नसेन तर तुम्ही आरोपीचे वकील म्हणून स्वतःच साक्षीदार या नात्यानं तो पुरावा सापडल्याची साक्ष नाही देऊ शकणार. सौम्या, तू धूर्त आहेस. ठीक आहे, तू ये आत. ते दोघेही मैथिलीच्या अपार्टमेंटपाशी गाडीनं आले. खाली बरीच गॅरेज होती. प्रत्येकाला अनुक्रमांक दिले होते. मैथिलीचं गॅरेज उघडंच होतं. आपण आपली गाडी थेट आत घालू सौम्या, म्हणजे बाहेरनं कोणाला कळणार नाही. त्यांनी गाडी आत घातली, दार बंद केलं. सर, मी या बाजूला बघते, तुम्ही दुसऱ्या बाजूला बघा. आपल्याला हवी असलेली बुटांची जोडी आणि कपडे लोखंडी ट्रंकेत किंवा सुटकेसमध्ये असतील. ती पलीकडची ट्रंक उघडी आहे का बघ. पाणिनी सौम्याला म्हणाला, कुलूप आहे त्याला. अचानक गॅरेजच्या बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. पाणिनी आणि सौम्यानं दचकून एकमेकांकडे बघितलं. दार उघडलं गेलं आणि आत आलेल्या व्यक्तीला बघून दोघे हादरले. तो जयराज आर्य होता, आकृतीचा साहेब. पाणिनी आणि सौम्या यांना तिथे बघून त्याला झटकाच बसला. एवढं कमी की काय म्हणून जयराज आर्यच्या गाडीतनं आणखीन एक माणूस उतरला. तो होता इन्स्पेक्टर तारकर. बघा इन्स्पेक्टर, मी तुम्हाला म्हणालो नव्हतो हे लोक इथे कुठला तरी पुरावा निर्माण करून ठेवायला येतील म्हणून? अटक करा यांना. जयराज आर्य म्हणाला. कुठल्या आरोपाखाली अटक करा म्हणतोय? पाणिनीने विचारलं. आकृतीने तुम्हाला ज्या काही वस्तू दिल्या आहेत त्या तुम्ही इथे गॅरेजमध्ये ठेवत होतात, ज्या योगे तुम्ही आकृतीऐवजी मैथिली आहुजाला अडकवू शकाल. तुमचा पहिल्यापासून तिला अडकवायचा विचार होता. तुम्ही तिचा ड्रेस फाडून त्याचा तुकडा त्या काटेरी तारेच्या कुंपणाला अडकवला. तिचा ड्रेस तुम्ही आकृतीच्या घरात ठेवला. पायस हिरलेकरकडे तुमचे गुप्तहेर पाठवून त्याला मैथिलीचे फोटो दाखवून गाडीतनं उतरताना बघितलेली स्त्री ही आकृती नाही तर मैथिली आहे हे त्याच्या मनावर ठसवायचा प्रयत्न केला. जे जे तुम्हाला शक्य होतं तिला यामध्ये गोवण्यासाठी ते तुम्ही केलं आहे. आम्ही आत आलो हे खरं आहे, पण तपास करण्यासाठी, कुठलाही पुरावा पेरण्यासाठी नाही. पण जयराज, तू म्हणतोस ते बरोबर आहे. आपण पटवर्धनला रंगे हात पकडला आहे. त्याच्यावर काय आरोप लावायचा ते सरकारी वकिलांना ठरवू दे. इन्स्पेक्टर तारकर, तुझ्याशी खाजगीत मला 2 मिनटं बोलायचं आहे.
तारकरनी मानेने नकार दिला. जे काही सांगायचं आहे ते सरकारी वकिलांना सांग. नंतर जयराज आर्याला उद्देशून म्हणाला, हे बघा जयराज, माझा तुला सल्ला आहे की त्याला अटक करायचा आग्रह धरू नको. आपण त्यांना पकडले रंगेहात इथपर्यंत ठीक आहे. आपण दोघांनी मिळून सगळी जागा पिंजून काढू. काही सापडलं तर सरकारी वकिलांच्या ताब्यात देऊ. ठीक आहे, तुझा सल्ला ऐकतो मी. जयराज आर्य त्याची गाडी मागे घेईल पाणीने. त्यानंतर तू आणि सौम्या इथं निघून जा. पण पाणिनीनं त्याला सावध करण्यासाठी म्हटलं, इन्स्पेक्टर तारकर, इथे काही वस्तू आहेत ज्या पुरावा म्हणून उपयोगी आहेत. त्या भलत्या माणसाच्या हाती लागू देऊ नको आणि कुणालाही माझ्याविरुद्ध कान भरू देऊ नको. त्या सापडू देत ना एकदा वस्तू, मग त्या कोणी पेरल्या इथे हे आम्हाला कळेलच की. वाद नको आहेत. इन्स्पेक्टर तारकर जयराज आर्याला म्हणाला. जयराज आर्यने आपली गाडी बाजूला घेतली. पाणिनी, सौम्या दोघं त्याच्या गाडीत बसले. जेवढं म्हणून वाईट घडायचं होतं तेवढं घडलं. पाणिनी म्हणाला, ॲडव्होकेट खांडेकर नक्कीच असा पवित्रा घेतील की मीच पुरावा तिथे पेरला. मी म्हणाले तसं आपण आधीच इन्स्पेक्टर तारकरला सांगून घेऊन यायला हवं होतं. तो फार तर हसला असता, पण हा प्रसंग ओढवला नसता. तुझं बरोबर आहे, पण आता आपण यात अडकलो आहे खरं. उद्या कोर्टात ॲडव्होकेट खांडेकर थथयाट करत येईल आणि आपण रंगे हात कसे पकडले गेलो हे न्यायाधीशांना सांगेल. काय करताना पकडले गेलो? ती एक संधी आहे आपल्याकडे. पुरावा पेरत असताना आपण काही पकडले गेलेलो नाही. अशा अनेक प्रसंगातनं आपण बाहेर आलो आहे सर. मी यात तुमची शेवटपर्यंत साथ देईन. सौम्या पाणिनीच्या हातावर हात ठेवत म्हणाली, हे बघ, आपण दोघेही यात अडकलो आहे आणि दोघेही लढून सुटणार आहोत, म्हणजे सुटावंच लागेल आपल्याला. मित्रांनो, हा 8वा भाग इथेच संपला. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.